वर्ध्यामध्ये सध्या परदेशी पाहुण्यांची रंगीबेरंगी जत्रा भरलेली आहे। गुलाबी थंडीमध्ये डोळ्यांनाही थंडावा देणारा हा अनुभव आपणही घेऊयात। कडाक्याच्या थंडीत ही दृश्य डोळे उबदार करून टाकतात, कारण वर्ध्यामध्ये परदेशातून तब्बल 271 प्रजातींचे पाहुणे आलेत। आपल्या इवल्याशा पंखांनी त्यांनी हजारो किलोमीटरचं अंतर कापून सगळ्यांना सुखद धक्का दिलाय। या सगळ्या पाहुण्यांमध्ये लक्ष वेधून घेतो तो हा रूडी शेलडक। रूडी शेलडक हा नारंगी रंगाचा असतो। त्याची मान अशी मोठ्या आकाराची असते, डोकं पांढऱ्या रंगाचं असतं आणि प्रजनन काळामध्ये हा पक्षी दक्षिण पूर्व युरोपामध्ये असतो। त्यानंतरचा खास पाहुणा म्हणजे डार्टर स्नेकबर्ड। डार्टर स्नेकबर्डची मानही लांब असते, त्याचे पंख लांब लचक असतात आणि तो दिसायला अतिशय आकर्षक असतो। इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशननं त्याला संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित केलाय। या प्रवासी पक्ष्यामध्ये साधारणतः दरवर्षी जिथे त्यांनी आधी निवास केलेला असेल किंवा विणीचा काळ ज्यांचा राहिलेला असेल, प्रजननाचा काळ जिथे राहिलेला असेल, तर ते न चुकता त्या ठिकाणी येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि पिढी दर पिढी ही परंपरा चालत असते। त्या अनुषंगानं पुन्हा रेड हेडेड इबीज असतील किंवा आणखी काही पक्षी असतील, त्यांचं वर्धा जिल्ह्यातल्याही पाणवठ्यांवर येणं सुरू झालेलं आहे। वर्ध्यातल्या या पाहुण्यांची इथले पक्षीप्रेमी चांगली उठबस करतात। त्यांना त्रासही होणार नाही आणि मुलांना अभ्यास आणि निरीक्षणही करता येईल अशी सोय इथं केली गेली आहे। परदेशी पाहुण्यांच्या यादीमध्ये फेमस आहे तो हा बार हेडेड गूज। पांढऱ्या रंगाच्या या बार हेडेड गूजच्या डोक्यावर करडे पट्टे असतात। आकारमानानं बार हेडेड गूज हा मध्यम आकाराचा असतो आणि पंख त्याचे लहान असतात। मध्य आशियामध्ये प्रजनन केल्यानंतर हिवाळ्यामध्ये तो भारतात येतो। बार हेडेड गूज तिबेटमधून अख्खा हिमालय पार करून इकडे येतात। कुदळचोच्या, रिव्हर्टन, लिटिल रिंग प्लोवर असे अनेक पक्षी वैदर्भीय पाहुणचारासाठी इथं हजर झाले। अतिशय थंड प्रदेशात राहणारे हे जे स्थलांतरित पक्षी असतात, त्यांच्याकडच्या अन्नाची कमतरता त्यांना भासायला लागते बर्फाच्छादित प्रदेश झाल्यामुळे, आणि अशा वेळेस ते आपल्या भागामध्ये आपल्या तलावांवर अन्न शोधण्यास येतात आणि इथेच ते आपला 2-3 महिन्याचा मुक्काम घालवून परत मायदेशी त्यांच्या मायदेशी परततात। हिवाळ्यामध्ये विदर्भाचं थंड हवामान असतं, शिवाय खाण्यापिण्याची इथे त्यांची आबाळ होत नाही। पण पाहुण्यांच्या या सोयीपेक्षाही त्यांचं घडणारं दुर्मिळ दर्शन आपल्या सगळ्यांसाठी मोठी पर्वणी आहे। पराग ढोबळे, एबीपी माझा, वर्धा।